हे बघा मईत बीतला आहे ना गाईज, मी तर बोलतो 101 सावकार रेडी होतील मी जेवण मिळेल तेव्हा. अय लाकूड मी नको कोणाचं, जेवण ताण मी म्हणून नको. सगळे सावकार नाही, येतील. ते माझ्या तर माहितीला आहे, सगळे ते तर आहे. टॉपचे सावकार येतील काही, त्यात काही इश्यूज नसेल. फक्त आपल्या बांधिलकीवाल्या फॅमिलीला आहे ना जेवणासाठी एक हॉल अरेंज करावं लागेल 13व्याचं. त्या तिथे ना धावपळ 13व्याचं ना बबलू, माहिताच चाललंय 13व्याला कशाला प्रत्येक ठिकाणी नुसती गर्दी काय करायची प्रत्येक वेळी? वडापाव आणि चहा. आता पाय राहू दे ना इथं, मी टच होतो बॅकअप मस्त. वडापाव आणि चहा माहितीच्या दिवशी वडापाव आणि चहा हे मेनू फिक्स करू आपण. वडापाव आणि चहा मध्ये खुश होतील सगळे. वडापाव खाल्ला तर पादणार, मग ती गर्दी प्रत्येक काय पादलाय रे त्रास असतो. आणि पादण्याचा आहे ना काही हा त्रास लोकांना होतो. म्हणजे एखादा माणूस खूप घाण पादला ना तर 4 लोक बाजूचे असतात ना ते नर्वस होतात. यारशी माहिताला आलोय चल उगाच आलो असं होतं. तर वडापाव नको, आपण ना हेल्दी ठेवूया. मतलब कसं माहिती का, उपमा पोहे. तो ते सुजल पण तेच विचारतोय 200 रुपये देऊन. चेतन मैताचं ठीक आहे, मैताचं सोड. 12व्या आणि 13व्याला जेवणाचं काय? तिकटी ठेव, तिकटी. सुजल भाई तिकटी ठेव. अरे पण याचं 12-13 नाही होणार. का याचं कसं 12-13 का नावाली काय नाही मग? नाही होऊ शकत.